गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण बघतोय पाचवी कविता 2 दिवस. त्याचे कवी आहेत नारायण सुर्वे. नारायण सुर्वे हे नाव आपण या आधीच्या पाठात म्हणजे शाल या पाठामध्ये आपण त्यांचा उल्लेख केलेला होता. तर बघूया आपण या कवींची माहिती. नारायण सुर्वे जन्म 1926 ते मृत्यू 2010. प्रथित यश कवी, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह त्यांच्या प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. तर बघूया आपण या कवितेत आपल्याला काय सांगितलेले आहे, त्याची प्रस्तावना काय आहे ती बघूया आपण. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. देखो, इस कविता में क्या बताया कवि ने कि जीवन 4 दिन का होता है, तो 2 दिन राह देखने में यानी खुशी पाने के लिए बीतते हैं, तो 2 दिन दुख में बीतते हैं. ऐसे जीवन का वास्तव चित्रण कवि ने यहाँ पर किया है. पेट के लिए रोटी या भाकरी ढूंढने में ही अपनी जिंदगी बर्बाद होती है. ऐसा जीवन सत्य कवि ने इस कविता में हमें दर्शाया है. और जीवन के इस पाठशाला में दुख को पचाते हुए हमें जीना है, हमें आगे बढ़ते जाना है. तो देखते हैं हम लोग आगे कविता उन्होंने क्या बताया, कविता में उन्होंने और क्या बताया. तो चलो, तर मी वाचते कविता बघा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. बघा, या कविताच्या अर्थाबरोबरच त्याचे कठीण शब्दसुद्धा मी सांगते, ते लिहून घ्या. ठीक आहे. तर बघूया आपण कवितेचा अर्थ आपण बघूया. पहिली ओळ आहे आपली, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आता यहाँ पर अभी कवि क्या बताना चाहते हैं हमें कि कवि नारायण सुर्वे इन्होंने उन कष्टकरी, उन मजदूरों के लिए, उन मजदूर लोगों के जीवन की सच्चाई यहाँ पर हमें दर्शाई है. तो ये मजदूर लोग अपने जीवन के दिन गिनते रहते. बघा, तिथे 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, म्हणजे थोडे 2 दिवस सुखाचे आले तर 2 दुःखाचे आले असं म्हटलंय तिथे, हो की नाही. तो सुख वाले, खुशी वाले दिन कभी आएंगे. इनकी राह देखते देखते वो सुख, वो खुशी, वो आनंद उन्हें मिली नहीं, मिले हैं वो सिर्फ उन्हें दुख. 2 दिन दुख में बीते. यानी क्या, तो जीवन के 4 पल, 4 दिन खुशी से भी ज़्यादा दुख ही उनके रास्ते में आए. म्हणून इथे कवी असं म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले तर 2 दिवस दुःखात गेले. ठीक आहे. पुढच्या ओळीवर बघूया आपण, जाऊया.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. आता डोईवर म्हणजे काय, तर डोक्यावर. आणि उन्हाळे, उन्हाळे इसका मतलब यहाँ पर क्या, तो दुख के दिन. बघा त्याचं पूर्ण या ओळीचा अर्थ बघा आता. अगर जिंदगी का हिसाब किया तो थोड़े दिन अभी बचे और जो है वो तेज धूप देने वाले. म्हणून तिथे म्हटले ना डोईवर उन्हाळे, यानी क्या कि जो बचे हुए जो दिन है वो भी कैसे धूप, तेज धूप देने वाले, यानी दुख वाले दिन है वो भी. रख रखीत उन्हाळे वाले, इसका यहाँ पर अर्थ होता है कि कठिन दिन, मुसीबत वाले क्षण, ऐसा यहाँ पर उसका अर्थ होता है. तो सुख की छाव देने वाले और दुख के ये तेज धूप देने वाले चटके बच्चे हैं अभी यहाँ पर. म्हणून इथे कवीने म्हटले की डोईवर काय राहिले, आता उन्हाळे आलेत, यानी दुःख के दिन आए. पुढच्या ओळीवर बघूया आपण. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा म्हणजे काय, तर हजारो बार. धुंद झाली, रात्र धुंद झाली, यानी क्या, दंग हो जाना, वो रात को देख के एक्साइट होना, दंग हो जाना. तर बघा इथे कवी काय सांगतायत कि 1000 बार आसमान में शीतल ठंडक उजाला देने वाला कौन आ गया है, चांद आ गया, चंद्र आला. उसके साथ साथ कौन कौन दिखाई दे रहे, तारे भी खुशी से चमचमाने लगे. कुछ रातें धुंध दंग करने वाली, आनंद देने वाली भी जीवन में आई. म्हणजेच काय, तर आकाशात शीतल प्रकाश देणारा चंद्र आला, तारकाही उमलून आल्या, धुंद करणारी रात्र आली, पण ते जीवनातील सुखाचे, आनंदाचे क्षण त्यांना उपभोगता आले नाही. कारण त्यांना चिंता असते ती उद्याची. उनको चिंता किस बात की है, कल की, उद्या काम करून पैसे कमावण्याची. बराबर ना. पुढे बघूया आपण. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. भाकरीचा चंद्र, जैसे कि यहाँ पर चंद्र का आकार गोल होता है, उसी तरह रोटी या भाकरी, भाकरी यानी क्या, तो चावल से बनाई हुई रोटी, उसको मराठी में क्या बोलते हैं, तो भाकरी. तो ये भाकरी भी कैसे है, तो चांद की तरह गोल है ना, बराबर. आणि जिंदगी बर्बाद झाली. बर्बाद होणे म्हणजे काय, तर नष्ट होणे, नाश हो जाना. तो यहाँ पर क्या बताते कवि कि कल काम करके पैसे कमाने, गरीब के लिए यानी कामगार के लिए उसकी सारी जिंदगी रोटी कमाना या भाकरी मिलाने के लिए खर्च होती रहती है ना, बराबर. म्हणजे त्या भाकरी रूपी चंद्र शोधण्यात लोकांचं काय जीवन खर्ची होत असतं. पोट भरण्यासाठी काम शोधण्यात दिवस गेले. म्हणून इथे काय म्हटले, भाकरीतला चंद्र त्यांना मिळणार आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. गहाण का मतलब क्या होता है, गिरवी रखना. दारिद्र्य यानी क्या, पुअर्टी, गरीबी. आता इथे कवी काय म्हणतात कि ये जो मजदूर है हमें क्या कहते हैं कि मेरी हात ही मेरी संपत्ती आहे, हो की नाही, बरोबर. म्हणजे माझे हात ही माझी काय आहे, संपत्ती आहे. माझे संपूर्ण जीवन या हातावर अवलंबून आहे. मेरा सारा जीवन इन्हीं हाथों पर निर्भर है. इन्हीं हाथों पर मेरा पेट है. फिर भी दारिद्र्य यानी क्या, तो गरीबी, ये फिर भी कम नहीं हो रही है. हे दारिद्र्य कहीं कमी होत नाही. गरीब होने का शाप मेरे माथे पर है. गरिबीचा शाप माझ्या माथ्यावरती आहे. मेरे ये हाथ गिरवी पड़े और वो मैं कभी उन्हें छुड़ा भी नहीं सकता. म्हणजेच काय, तर हे मी कधी, हे माझे गहाण असलेले हात मी कधीही सोडवू शकत नाही, असं इथे कवी सांगत आहे. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. आता कलम झालेले इसका मतलब यहाँ पर क्या होता है कि इन हाथों ने बहुत कष्ट सहे.
मजबूरी से बंधे हुए होना। इसका अर्थ क्या होता है यहाँ पर की मजबूरी से बंधे हुए होना। तर याचा अर्थ बघा की कधी कधी ते हात स्वाभिमानाने उंचावलेले पाहिले, तर कधी कधी हे हात कापलेले, मोडून किंवा लाचार पडलेले असे पाहिले आहेत। यानी क्या कवि क्या बताना चाहते हैं यहाँ पर, तो कभी कभी तो मेरे ये इन्हीं हाथों से होने वाले अच्छे कर्मों से अपनी गर्दन अभिमान से, गर्व से ऊंची रही है, तो कभी ये हाथ कर्तृत्व का, अच्छे कामों का प्रतीक भी है। मजदूर के ये हाथ काम करने में, पेट की आग बुझाने की विवंचना में अपना कर्तृत्व, अपना अच्छापन उनका मीट गया है। इसलिए कवी ने यहाँ कलम झालेले हात असं तिथे वर्णन केलेले आहे। हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले। हर घडी म्हणजे काय, प्रत्येक वेळेला किंवा हर समय। अश्रू, अश्रू यानी क्या, आंसू। वाळविले नाहीत, वाळविले यानी सुकाना। हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले। प्रत्येक क्षणाला दुःखाने, अपमानाने डोळ्यात अश्रू उभे राहिले, त्या अश्रूंना वाहू दिले नाही, कुणी आमचे अश्रू पुसायलाही आले नाहीत, पण असेही क्षण आले। अब यहाँ पर क्या बताते वो कि उसके सारे सपने मिट्टी में मिल गए। जीवन में मेहनत करते समय आँखों में आंसू आए, उन आंसुओं को मैंने कभी सूखने नहीं दिया, लेकिन जीवन में इस तरह के भी क्षण आए, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले। अभी ऐसे क्षण आए की हेच अश्रू नेहमी मित्र बनून आले आणि आमच्या सहवासात राहिले। या दुनियेने आम्हाला एवढे दुःख दिले की अश्रू आमच्या डोळ्यात कायमचे राहून गेले। अभी यहाँ पर उन्होंने ऐसे क्षण आए ऐसे कहा ना, तो देखो ऐसे समय आने पर ये आंसुओं ने मेरा साथ दिया। मित्र की तरह, एक साथी की तरह ये आंसू मेरे मदद के लिए हमेशा आए। कवि क्या कहना चाहते हैं कि वो जब अकेला महसूस करते थे, तब रोकर मैंने अपने मन को हलका किया है। म्हणजे त्यांचा मित्र कोण होता तेव्हा दुःखाच्या वेळेत, तर त्यांचे आंसू, उनके आँखों से बहने वाले जो आंसू थे वही उनका साथी था, है ना। बराबर, पुढे बघूया आपण। दुनियेचा विचार हर घडी केला, असा अगा जगमय झालो। हर घडी म्हणजे हर समय, प्रत्येक वेळेला। बघा इथे काय सांगितले आपल्याला की प्रत्येक क्षणी कवी कष्टकरी किंवा कामगार या दुनियेचा विचार करत आला, स्वतःचा विचार त्यांनी बाजूला ठेवला। यानी क्या, तो कवि क्या कहते कि उन्होंने हर क्षण, हर समय उन्होंने मजदूरों का ही विचार किया, उन्हीं के लिए वो सोचते रहे। खुद के लिए सोचना, ये स्वार्थी सोच विचार उन्होंने कभी किया नहीं। दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो। बघा कवी काय सांगतायत, छान आहे बघा ही ओळ। या दुनियेच्या शाळेत दुनियादारी शिकलो, आपले दुःख आपणच कसे पेलावे आणि दुःखाचे ओझे पेलत पेलत पुन्हा आपण जगावे कसे, हे याच दुनियेच्या शाळेने त्यांना शिकवले। देखो ये क्या कहते हैं, अच्छी लाइन है ये कविता की। लोगों के जीवन में जो सुख दुख अपने समझकर जग की या दुनिया की सोचने लगे, ये सीख इसी दुनिया की पाठशाला में उन्होंने सीखी है। आए हुए मुसीबत का सामना कैसे करें, यह उनको इसी दुनिया की पाठशाला ने उन्हें सिखाया है। बघा खरंच खूप छान आहे ना ही ओळ। पुढे बघूया आपण। झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले। आता झोत भट्टी का मीनिंग क्या होता है यहाँ पर, तो अ फर्नेस, यानी क्या, तो फैक्ट्री में लोहे जैसे मेटल को हीट देने के लिए जो स्ट्रक्चर होता है ना, तो उसे क्या बोलते हैं, झोत भट्टी।
पोलाद याने क्या, तर लोहा. बघा या ओळीमध्ये काय सांगितले आपल्याला, कडक पोलाद जेव्हा भट्टीत टाकतात तसे ते तापतं, वितळतं, त्याला वेगवेगळा आकार देण्यात येतो, शेप्स दिया जाता है. तसे आम्ही आमचे आयुष्य, आमचे जीवन या जीवनाच्या भट्टीत आम्ही काय केले, शेकलेलं आहे. जिस तरह लोहे को भट्टी में डालकर उसे गर्म करके पिघलाते हैं, उसको अलग अलग आकार या शेप्स देते, उसी तरह हमने भी अपना जीवन भट्टी में सेका है. इसी तरह मेरे जीवन को भी एक आकार मिला है. शेवटची ओळ बघूया आपण. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. बघा पुढे भविष्यात काही चांगलं होईल अशी आशा वाटली आणि त्या चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहण्यात 2 दिवस गेले आणि वास्तववादी जीवन कळल्यावरती उरलेले दिवस दुःखात गेले आणि ते दुःखातच राहिले. देखो आगे भविष्य में कुछ अच्छा हो ऐसे लगने लगा जब कवि को, तो भविष्य के सारे सुख देने वाले सपने देखने में 2 दिन बीत गए, तो 2 बचे हुए 2 जो दिन वो दुख में बीत गए. इस तरह से कवि ने हमें मजदूरों के जीवन का सत्य यहाँ पर दर्शाया है. इस कविता के माध्यम से कामगार वर्ग है, उनका जीवन कितना दुखों से भरा हुआ है. हमेशा उन्हें पेट भरने की चिंता उन्हें लगी रहती है. हे आपल्याला या कवितेत कवीने सांगितलेलं आहे. उसी तरह मजदूरों का किसी भी चीज़ों पर ध्यान नहीं है. या यहाँ पर कवि ने कुछ उदाहरणों से, इथे आपल्याला कवीने काही उदाहरणातून आपल्याला सांगितलेलं आहे, जसं की आकाशातील ते चंद्र तारे, यानी कि आसमान में आए हुए चांद तारे, उन पर भी ध्यान नहीं गया. गहरी रात हो चुकी है लेकिन उस पर भी ये दुख की वजह से ये मजदूरों का ध्यान कभी गया ही नहीं. अपने हाथ कष्ट करने के लिए, हाथ ही अपना सर्वस्व है. इस तरह हमें क्या करना चाहिए, हम कष्ट करेंगे. जब तक हाथ कष्ट नहीं करेंगे तब तक अपना पेट नहीं भरेगा. तर अशा प्रकारे कवी नारायण सुर्वे यांनी कष्टकरी वर्गाचे जीवन आपल्यासमोर मांडलेले आहे. कशा प्रकारे 2 दिवस सुखाचे गेले तर 2 दिवस दुःखात गेले, याचे जीवन सत्य कवीने आपल्याला या कवितेतून मांडलेले आहे. मला आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्की समजली असेल. थँक यू.